मागे जातील, मुली सगळ्या मागे जातील. चला पटपट. सर्व पालकांना विनंती आहे आपण साईड लावायची प्लीज. स्पर्धकांना जागा रिकामी करून द्या. पालक वर्ग अशा विनंती रिकामी करून द्या. त्यामुळे सर्व स्पर्धकांचे पालक जो असतील आपल्याला विनंती करायची आहे आपण सर्वांनी ते 10 मिनिटात. हॅलो 5 मिनिट 1-2 फूट मागे घ्या. खरं तर 5 मिनिटात पलीकडचे डाव्या साईडचे मोडे मागे सरा पॅरेंट्स. योगेश सर 1 मिनिट एक सूचना आहे. खरं तर 5 मिनिटात शिरूर लोकसभेचे शिरूर लोकसभेचे प्रथम खासदार शिवसेना उपनेते माननीय शिवदादा आढळराव पाटलांचं शुभागमन झाले. त्या साईडला जा. एक मिनिट मुलांना 1 मिनिट मागे वगैरे एक इकडे लक्ष द्या. स्टार्ट. हॅलो एक साईडनी चला इकडच्या.
एक साईड मुले देखील रिटर्न आलेले आहेत म्हणजे ते देखील स्पर्धा कंप्लीट करून आलेले आहेत त्यांच्याकडे इच्छा झालं तर माझ्या मुलींची पहिली स्पर्धा असेल वर्ष 12 गटातील युवकांनी देखील स्पर्धा कंप्लीट केली आहे त्याच्यामध्ये दादाच्या वतीला त्याचवेळी या स्पर्धेचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक करतो आपण वॉर्मअप करायचं ताबडतोब पुढे कोणाकडं 10 किलोमीटरची स्पर्धा असेल आपला पॉईंट वडगाव फाट्याला तिथं पॉईंट नक्कीच आहे 5 किलोमीटर पाटील प्रदेशात त्याचप्रमाणे सन्माननीय पारदर्शक कारवाई कमिटी योग्यची बांधले यांच्या माध्यमातून पुढं घ्या थोडं राऊंड अजून कंप्लीट झालेला नाही.
म्हणत असतं ते मॅरेथॉनमध्ये नक्कीच लांबच्या पल्ल्यामध्ये ते सक्रिय असतात, म्हणजे त्यांचं जड हे हळूहळू जास्त काळ ऍक्टिव्ह राहतं असे स्पर्धक असतात. आणि खरं तर तांबड्यापेशी जास्त असतं त्यांच्यामध्ये असं मी नक्कीच म्हणेल. खुला गट मुले ही स्पर्धा आपण लगेच सुरुवात करणार आहोत. हे पहा आता मुलं मोठी आहेत, ओपन सगळं आहे. सर्वांनी पाय चला, सर्वांनी मागे सर्व चला, कारण की सगळं लहान मुलं आली मागे सर्वांनी. आणि सर्वांना शुभेच्छा. आवडे हात नको इकडे. हा थांबा. थांबा 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 1 मिनिट थांबा. असती थांबा थांबा थांबा. हां चला चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. जाऊ द्या पास जाऊ द्या जाऊ द्या पास. हां व्हिडिओ घ्या ओ पालेराव. लावतानी घे लावतानी गाडी बघ. हे गेलो लावतानी कॅन्सल लगे. एकदम नाही घ्या ना. जाऊ 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 जाऊ. अरे मुलांच्या नंतर उभे राहिले यापैकी सर्वांनी मागे पूर्ण मोठे स्पर्धक आले. पाय पडेल तुम्ही मागे सरू शकता. सुनील आचार्य बरोबर 7वा का बरोबर 7वा आला. समजा स्पर्धकासाठी देखील खरं सर्व सुंदर असा 10 किलोमीटरचा अंतर गाठत 8वा स्पर्धक ऑरेंज मध्ये तुम्ही पाहू शकता. 8वा 9वा आणि पुढे राऊंड देखील
हा एक नंबर. हा यांचं घेतो. जाऊ दे. गाडी आली, जाऊ दे डिपार्टमेंटची गाडी. हॅलो, वाला साईडला घ्या, पहिला साईड घ्या. एका साईड त्याला मोटरसायकल कारवाले. वारी सावकाश चालवा मोटरसायकल. मोटरसायकल एका साईड निघा. चला हळू चालवा मोटरसायकल. चला चला जाऊ. आपण सोडलेला आहे आणि मुलींचा गट देखील सोडलेला आहे. मला वाटतं आता अंडर 16चा दुसरा खेळ आलाय. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी त्याच्यासाठी देखील. 16 वर्षाखालील मुलांच्या गटातील 2 स्पर्धक आलेले आहेत, पहिला आणि दुसरा. दोन्ही खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. तिसरा देखील आलाय ना मला वाटतंय. हा तिसरा आहे. त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. अभिनंदन. घेताना सर 11 नावं घ्या, एक नाव एक्स्ट्रा घ्या. म्हणजे पुढे आला तर त्याला लगेच स्टॉप करू नका, कारण की 2 लागलेला असतो. तसं नाव घेतलं का त्याला पुढे पुढे 3 पावलं चालू द्या. तिसरा आहे. चला चौथा आलेला आहे. चौथा. ओके, चौथा देखील आलाय. वा, 14 स्पर्धा देखील आपण पाहतोय. ही स्पर्धा कंप्लीट करतोय. स्पर्धा 5वा देखील आलेला आहे. 1 ते 5 16 वर्षाखालील मुलांच्या गटातील स्पर्धक आलेले आहेत. कृपया वाहनधारकांना विनंती, आपण गाड्या अजिबात आणू नका. ही विनंती आहे, कारण की लांब लांब मुलं आहेत. तुम्हाला जाण्यासाठी आपण बाहेरून रस्ता दिलेला आहे. त्यामुळं कृपया कोणीही गाड्या आणू नका. मंचर पोलीस स्टेशनच्या पदाधिकाऱ्यांना थोडं सहकार्य करा. थँक्यू सर. खुला गट मुले, आपल्याला विनंती असेल ताबडतोब आपण मुख्य व्यासपीठावर खुला गट मुले. सतीश सरगर, नवनाथ, सुरेश देसाई, संजय, सूरज बोर, ज्ञानेश्वर कोरे, दीपक कुंभार, लव कराड, प्रणव वाबळे,
साहिल बुत्रे या ताई स्पर्धकांना विनंती असेल ताबडतोब मुख्य व्यासपीठासमोर या. आपल्याला मेडल देणार आहोत. जे काही प्रशस्तीपत्र आहे त्या खेळाडूंचं नाव आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या 5 स्पर्धकांना त्यांचं प्रशस्तीपत्र देखील घरपोच होईल. मोबाईल नंबर सर्वांनी द्यायचा आहे. ओके, मोबाईल नंबर कमिटीकडे तुम्ही जमा करणं गरजेचं आहे. सर कितवा आलाय स्पर्धक? 7वा. ओके, 7वा आलाय. अजून 0 ते 12 गटातील फायनल 5 विद्यार्थी मी अनाऊन्स करते. त्यांनी पटकन व्यासपीठाशी संपर्क तयार राहायचे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. याच ठिकाणी सर्व खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी क्रमांकानुसार त्यांच्या हातामध्ये ट्रॉफी द्यायची. दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून रोख रकमेसहित खेळाडूंना आपण ट्रॉफीचं सुद्धा या विद्यार्थ्यांना वितरण होत आहे या ठिकाणी. भाऊ रक्कम त्यांच्या पालकांच्या हातामध्ये द्या, कारण की रक्कम मोठी आहे. रक्कमेचं पाकिट लगेच घेऊ नका, त्या पालकांशी संपर्क करा, लगेच तिथं पाकिट घेऊन टाका. थँक्यू. 0 ते 12 गट मुली स्वरा सुशील तृतीय क्रमांक, साई सुधीर कराळे तृतीय क्रमांक, 4थी आहे तृप्ती जयराम लबडे आणि 5वी आहे कृष्णा सुनील आचार्य. पहिल्या 5 मुलींनी इथे माझ्या जवळ या. चला मी दिसत असेल तुम्हाला तर आल्यात. धन्यवाद. खरं तर आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक शिरूर लोकसभेचे प्रथम खासदार शिवसेना उपनेते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील दादांच्या शुभ हस्ते प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. जे 1 ते 5 क्रमांक आपण पाहतोय खेळाडूंनी मिळवलेले आहेत. त्या 5 खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम पारितोषिक आहे. ती पारितोषिक घेऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. 5व्या क्रमांकासाठी 701 रुपये, 4थ्या क्रमांकासाठी 1100 म्हणजे 1100 रुपये, 3ऱ्या क्रमांकासाठी 2100 रुपये, 2ऱ्या क्रमांकासाठी 3100 रुपये आणि 1ल्या क्रमांकासाठी 4100. असं वयोगट 12 वर्षाखालील मुलांसाठी 3 किलोमीटरची स्पर्धा आपण संपन्न केली आणि या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेचे आयोजक सागर शेठ प्रकाशराव काजळे, योगेश शेठ बाबूराव वानखेले आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवार खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील प्रतिष्ठान या सर्व सहकाऱ्यांनी, क्रीडा शिक्षकांनी, खेळाडूंनी मोठा उत्साह या स्पर्धेत घेतला. सर्वांचं मनापासून स्वागत. तृप्ती जयराम लबडे 4था नंबर आलेल्या विद्यार्थिनींनी व्यासपीठावर यायचे. 1 मिनिट थांबा. 4था तृप्ती जयराम लबडे. उत्तेजनार्थ पारितोषिक ज्या 5 विद्यार्थ्यांना मिळाले त्यांनी आपला मोबाईल नंबर 1 मिनिट 6, 7, 8, 9 आणि 10 हे सर्टिफिकेट दाखवा बाळांनो. सर्टिफिकेट पाकिट मागे ठेवा, पाकिट मागे ठेवा. ते ना पाकिट मागे ठेव आणि सर्टिफिकेट. हा ते पाकिट मागे ठेव आणि सर्टिफिकेट दाखव. ते सर्टिफिकेट हा माईकशी संपर्क साधा. सतीश सरगड, नवनाथ पाचकर, सुरेश देसाई, संजय गौडगुंड, सुरेश भोर. आणि बाळांनो, जे काही आता रक्कम तुमच्या हातात दिलेली आहे त्या आपापल्या पालकांच्या हातामध्ये द्या, कारण की गर्दी खूप आहे. ओके, धन्यवाद. या 5 स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा सर्व स्पर्धकांनी. थांबा सर्टिफिकेट देताना घ्या. मुले नामोल्लेख आपला नक्कीच केलेला आहे. ताबडतोब आपण या खुला गट मुले सूरज बोर,
संजय गौडगुंडा, सुरेश देत एकदम निर्देशन ताबडतोब या. खुला गट मुले ताबडतोब या आपण. खुला गट मुली. त्याच्या समितीचे सहकारी प्राध्यापक सरांना देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. गुंड 4था क्रमांक आणि 5वा क्रमांक आलाय सुरेश दत्तात्रय बोर. या 5 क्रमांक आपण या ठिकाणी दादांच्या शुभास्ते वितरित करतोय. ताळ्याबद्दलच्या सर्वांनी खुला गट. सर्वाधिक लांबचा अंतर कापणार हे धावपट्टू आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतो या खेळाडूंच्या नावाचा नावलौकिक आहेत आणि जवळजवळ आज 10 किलोमीटरचा अंतर कापत या खेळाडूंनी ही स्पर्धा यशस्वी संपन्न केली. सर्वाधिक मोठा राऊंड होता मित्रांनो हा. सर्वाधिक मोठा धावपट्टीवरती धावणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. 10 किलोमीटरचं रनिंग मंचर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वडगाव फाट्यापर्यंत हे खेळाडू आलेत आणि एक सुंदर अशी स्पर्धा त्या 5 स्पर्धकांना कंप्लीट केली. त्याबद्दल लोकप्रिय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील खाली या. दादांच्या वतीने आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक भाग्यश्रीला देतोय. 1 मिनिट भाग्यश्री खाली या. दादा इथंच थांबायचं तुम्ही. हा माहोल पाहता, आनंद पाहता, दादांनी जी काही स्पर्धा ऑर्गनाईज केली कशी वाटते? खूप छान वाटतेय. मी आधी पण इथे मॅरेथॉन केलं होतं, त्यावेळेस पण फर्स्ट आले होते आणि ह्यावेळेस पण फर्स्ट आले होते. वा, क्या बात आहे. तिने म्हणजे लागोपाठ दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. स्पर्धेत तुला काही कमी वाटली का? नाही, खूप छान आहे. दरवेळेस जशी भरते त्यावेळेस सारखी ह्यावेळेस सुद्धा भारी भरली आहे. मला ह्यावेळेस पण आवडलं यांचं सगळं हे त्यांचं ऑर्गनाईज केलेलं सगळं छान आहे. बाबा टाळ्यावाजवायच्या सर्वांनी तिच्या भाग्यश्रीसाठी देखील ती प्रथम क्रमांक खुल्या गटामध्ये सर्वाधिक लांबचं अंतर कापते आणि सर्वांच्या वतीनं आज मी या ठिकाणी विनंती करतो, यानंतर फक्त एक गटाचं बक्षीस उत्तर राहिले 16 वर्षाखाली. त्याआधी आज आपल्या सर्वांचे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्रथमतः ठीक आहे बरं ठीक या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आपले महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रभू भव्य मॅरेथॉन स्पर्धा याचा आज जो उदंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो. ही मुळात प्रथमतः ही स्पर्धा करत असताना आम्ही एक 400 ते 500 स्पर्धकांचा अंदाज धरला होता आणि आमच्या अपेक्षेपेक्षा 1,500 ते 2,000 स्पर्धकांनी याला नोंदणी केली. त्यामुळे थोडंसं नियोजन करताना आम्हाला थोडंसं काही गोष्टीच्या त्रुटी राहिल्या असतील किंवा कमतरता राहिली असेल तर मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात आपण या स्पर्धा मोठ्या प्रमाणात पुढे नेणार आहोत तर त्यावेळेस यातील काही त्रुटी असतील त्या निश्चितच आपण कमी करण्याच्या व राहणार नाही याची काळजी घेऊ. या स्पर्धेच्या दरम्यान मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने आम्हाला सहकार्य मिळालं, तसंच आरोग्य विभागाच्या वतीने सहकार्य मिळालं. मी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे धन्यवाद आभार मानतो. तसेच आपल्या सर्वांना आपले लाडके लोकनेते शिवाजीदादा आढळराव पाटील मार्गदर्शन करतील. धन्यवाद. खरं म्हणजे आज शिवाजी आढळराव प्रतिष्ठान ज्या प्रतिष्ठानचे संचालक अध्यक्ष सागरभाऊ काजळे, योगेश बांकेले आणि त्यांचे सगळे सहकारी या सर्वांनी जी अतिशय अभूतपूर्व मॅरेथॉन स्पर्धा आपण या मंचर शहरामध्ये आयोजित केली ती सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. मला वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देतील. नुसतं मंचरच नाही तर परिसरातील सर्व तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. मी आपल्याला आवर्जून सांगेन ही आमची सुरुवात आहे. भविष्यामध्ये ह्याहीपेक्षा चांगल्या स्पर्धा, चांगल्या आकर्षक बक्षिसं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मॅरेथॉन असेल किंवा तरुणांसाठी तरुणींसाठी चांगले स्पर्धेचे
कार्यक्रम भविष्यामध्ये आयोजित केले जातील. आपण सगळ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल मी सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, मनापासून आभार. खरं आज तरुणांसाठी इतकी मोठी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा आज उभी राहिली. दादांच्या मार्गदर्शनात देखील मोठं सहकार्य लाभलं. या स्पर्धेसाठी त्यांचा देखील आपण मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय सेवानिवृत्त आदर्श क्रीडा शिक्षक बाळासाहेब खांदेशी सर असतील, आदरणीय नरसोडे सर असतील, वरोनाथ नागरी बचत संस्थेचे संचालक सन्माननीय अशोक मामा गाभाने, या स्पर्धेचे आयोजक उपाध्यक्ष भैरवनाथ नागरी बचत संस्थेचे सागरभाऊ बाजारे, योगेश भाऊ मानकिले संचालक, या सर्वांच्याच वतीनं आपण या ठिकाणी या पारितोषिकाचं वितरण संपन्न करतोय. व्यासपीठावरती मालतीताई थोरात, त्यांच्या समेत त्यांच्या सर्व महिला भगिनी सहकार्य, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. सर्व महाराष्ट्रातील आलेल्या सर्व भव्य मॅरेथॉन पट्टूंचं देखील आमच्या मंचर ग्रामस्थ आणि प्रभू श्रीराम चषक खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेचं औचित्य आपण पाहतोय. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजक सागरभाऊ गाजाळे, योगेश भाऊ मानकिले आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सुंदर अशी स्पर्धा, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सर्व आदर्श क्रीडा शिक्षक, त्याचबरोबर शिक्षक वृंदांचं देखील चांगलं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर सर्व आमच्या लाटेवाडीचा जो काही शिक्षक वृंद स्टाफ असतील, सर्वांनी मोठं सहकार्य केलं. सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. टाळ्याच्या गजरात स्वागत करूया या प्राचीन 13 ते 16 वयोगटातील सर्व सुवर्ण कन्या आहेत, ज्यांनी ही सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. 13 ते 16 वयोगट मध्ये किशोर साहेब असतील, त्यांनी देखील या स्पर्धेला मोठं सहकार्य केलेलं आहे. त्या मंचर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय PS साहिल संजय शिंदे 5वा क्रमांक, 4था क्रमांक आहे गुळबिले, अभिषेक चंद्रकांत गुळबिल्या, अभिषेक चंद्रकांत गुळबिले 3रा क्रमांक, निंबाळकर प्रणव कैलास निंबाळकर 2य क्रमांक आणि पहिला आलेला आहे 16 वर्षा. सर्व ग्रामस्थांनी क्रीडा रसिकांनी पहिला क्रमांक या वर्षी किशोर सुरेश पाटील 13 ते 16 वयोगटामध्ये. अभिनंदन, धन्यवाद. एक मिनिट तुम्ही पाहताय 4100 रुपये आणि प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 3100. धन्यवाद. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. कृपया साहेब पुढे या. सुरेशजी काकडे सर, त्यानंतर माननीय नरसोडे सर. जाऊ नका कोणी. हे पहा थंडी व्यासपीठावर यायचे, संपर्क साधायचा आमच्याशी. किशोर पाटील, त्यानंतर जालिंदर चिमण आटकर, ट्रॅक रिसेस प्राध्यापिका वैशाली गाडवे मॅडम यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतून आला, तितकाच मोठ्यांमध्येही. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी थोडंसं वेगळीच व्यक्तिमत्व सन्मानित करणार आहोत. सर्वात वयस्कर वयोमर्यादा दिलेली नव्हती. माननीय शशिकांत धोंडीभाऊ डोके, आपणास विनंती आहे, आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे. जिल्हा ग्राहक सौरगाडी नारोडी हायस्कूलचे शिक्षक आहेत, वय वर्ष 55. हे देखील प्रथमेश निगोड सर, ऋषिकेश खोमणे सर, आमचा सगळा शिक्षक वर्ग ज्यांनी ही मॅडम आणि देवा मटाले सर, विद्यालयाचे नलावडे सर, आपणासही विनंती आहे, आपला देखील सन्मान या ठिकाणी. पाटील हायस्कूलचे प्राध्यापक बोर्डेवाडीच्या त्रिवेदी मॅडम, त्याचबरोबर मगरे मॅडम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कोणी जाऊ ती कोणालाही मेडल. चला शाळेमध्ये सर्व नागरी बचत संस्थेचे संचालक योगेश भाऊ मानकिले यांचा सन्मान आज गरुडच्या हातनं होतो. हे भाग्याचं खरं तर आज दिवस मानावं लागेल. त्यांचं देखील मी मनापासून कौतुक केलं. हे चला शुभेच्छा द्याव्यात. स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये अनेक शाळांनी भाग घेतलेला आहे.
त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी लांडेवाडी शाळेचे होते. त्यांना सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणून त्यांना या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या सर्वांना जे प्रमाणपत्र आणि जे मेडल आहे ते मेडल तुमच्या शाळेमध्ये दिले जाणार आहे.